नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आपला टमाटो प्लॉट आज दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी आपला टमाटो प्लॉट 2 महिने 18 दिवसाचा कंप्लीट झाला आहे। ही पहा आपल्या प्लॉटची फळ सेटिंग एकदम चांगल्या पद्धतीत फळ सेटिंग झालेली आहे व आपल्या प्लॉटचा शेंडाही चांगला चालू आहे। वरी शेंड्याची ग्रीनरी फुल सेटिंग ही आणखीनही चालू आहे। आज 2 महिने 18 दिवस झाले आहे। आपली ही लागवड आहे 28 मे 2026 रोजीची। ह्याचा आपण एक तोडा करून घेतला आहे 2 दिवसाखाली व आता 4-5 दिवसात ह्याचा दुसरा तोडाही होईल। आज आपण टमाटो प्लॉटला ड्रिपद्वारे देणार आहोत पोटॅशियम सोनाइट। पोटॅशियम सोनाइटचा ही आपला ह्या प्लॉटला दुसरा डोस आहे। पोटॅशियम सोनाइट हे खत थोडे स्वस्त बी आहे आणि आपल्या टमाटोच्या फळांसाठी एकदम योग्य बी आहे, कारण की आपल्या फळांवर येणारा तिरंगा, ज्याला कलरलेस टमाटो म्हणतात आपण, त्यावरही उपाय करते व आपल्या फळांचे एकसारखे कलरही येते। त्यामुळे आजपासून आपण प्रति 5 ते 7 दिवसाला ह्या टमाटो प्लॉटला पोटॅशियम सोनाइट एक 5 किलोचा डोस देणार आहोत। त्यामुळे आपल्या फळांना चकाकी येईल आणि कलरलेस फळेही होणार नाहीत। सर्व शेतकरी मित्रांनो, पोटॅशियम सोनाइटचा वापर करा व रिपोर्ट कसे आहेत ते कमेंटमध्ये सांगा। ही पहा आपल्या टमाटो प्लॉटचे शेंडा आणखीनही चांगला चालू आहे व हे शेंड्याचे फळ जे आहेत तेही पोटॅशियम सोनाइटमुळे मोठे होतील। हा आपला संपूर्ण टमाटो प्लॉट हे घेतले आहे आपण महापेट कंपनीचे पोटॅशियम सोनाइट 5 किलो। आपलं क्षेत्र आहे 30 गुंठे। 30 गुंठ्यापासून 40 गुंठ्यापर्यंत 5 किलो डोस सरासरी होतो। हा आहे आपला टमाटो प्लॉट। ह्या प्लॉटला सोडणार आहेत आपण पोटॅशियम सोनाइट। ही पहा आपली कडीची काकरी आहे या नवीन प्लॉटच्या। मालच दिसतो, थोडी हाईट वाढली नाही ह्या काकरीची, पण माल जबरदस्त, पाला कमी असल्यामुळे टोटल माल दिसतो ह्या काकरीला। हा पहा, 1 एकरसाठी 5 किलो पोटॅशियम सोनाइट पुरेसे होते व आपल्या फळावर कलर यायला व फळ चमकदार दिसायला एकदम योग्य खात आहे। हा आपला प्लॉट आणि हा आहे नवीन लागवड केलेला प्लॉट।